मार्केटमध्ये खूप छान अशी ही कोथिंबीर मिळाली आणि मी पटकन अशी कोथिंबीरीची वडी तुमच्यासाठी खास बनवलेली आहे। आणि ही कोथिंबीर वडी बनवायला अतिशय सोपी आहे, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा। त्यासाठी मी एक गड्डी कोथिंबीर छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवूनही घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसणाच्या पाकळ्या, थोड्याशा मी इथे तिखट वड्या करणार आहे त्यामुळे मी हिरव्या मिरच्या थोड्याशा डार्क वाल्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे आलं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी घेतलेलं आहे जिरं, अर्धा चमचा जिरं इथे मी यूज करणार आहे आणि अर्धा चमचा ओवाही आपण यामध्ये वापरणार आहोत। ओव्यानी कोथिंबीर वडी खूप छान तिखट होते। थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेणार आहोत। हे जे वाटण जे मी वाटलेलं आहे त्यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरं आणि ओवा जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात, थोडंसं हिंग घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर हळदही थोडीशी चिमूटभर मी यामध्ये ॲड करणार आहे। सर्व साहित्य कोथिंबीरीला लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण ही दोन्ही पिठं यामध्ये घालणार आहोत। आता कोथिंबीर ज्या प्रकारे आपण वापरतोय, जर ती धुवून ठेवली तर त्याला बेसन पीठ जास्त लागणार आहे, पण मी इथे धुवून पटकन अशी वडी करायला घेतलेली आहे त्यामुळे आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ योग्य प्रमाणात वापरायचं आहे, जास्तही पीठ वापरायचं नाही आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपण त्यामध्ये तेलही 1 चमचाभर घातलेलं आहे, सोड्याचा वापर करायचा नाही आहे। तर दोन्हीही पीठ घालून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी जर आवश्यक असेल तरच आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान असा गोळा तयार करून घेणार आहोत, अगदी हलक्या हाताने सुरुवातीला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। वड्या वाफवण्यासाठी मी चाळणीला ऑलरेडी तेल लावून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आपण 2 रोल तयार करून घेतलेले आहे आणि मीडियम फ्लेमवरती साधारण 10 ते 15 मिनटं ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात। वाफवून झालेले आहेत, थंडही झालेले आहेत आणि आता आपण कोथिंबीर वड्या पाडून घेणार आहोत। अतिशय सोपी आणि छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। सगळ्या वड्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत आणि आता तळून घेऊयात। गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। या अगोदर हरभरा डाळ भिजत घालून कोथिंबीर वडी कशी करायची हाही व्हिडिओ मी केला आहे, नक्की बघा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात असेच एक छान रेसिपी घेऊन।